वहिनी काळजी करू नका, आम्ही सगळं त्याला विचारलं, पण तो म्हणाला काय साहेब, दिवसभरामध्ये एवढी माणसं बसतात, कसं लक्षात ठेवणार? कसं काय? अरे किटूचा फोटो दाखवायचा ना तुम्ही टॅक्सी ड्रायव्हरला, त्यांनी ओळखलं असतं. श्वेता कसं काय करतेस तू? रोज इतकी माणसं बसतात त्याच्या टॅक्सीमध्ये, इतक्या लोकांना तो मुंबईच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत सोडतो, तो कसं काय ओळखणार तो? म्हणजे काय आपण आपल्या मुलीची विचारपूसच करायची नाही का? वहिनी जरा शांत राहा, आम्ही सगळं विचारलंय, नका काळजी करू तुम्ही. नाही, तुम्हाला केवळ मी समजवण्यासाठी म्हणून सांगत नाही, खरंच सांगतोय. आता तिची चिंता सोडून द्या तुम्ही. हे बघा, एक गोष्ट तर लक्षात आली ना आपल्या, की तिचं काही बरं वाईट झालेलं नाहीये, ती सुखरूप आहे, बरोबर आहे की नाही? हो, पण ती स्वतःहून टॅक्सीमध्ये बसली, स्वतःहून ती कुठेतरी गेलेली आहे, बरोबर आहे ना? सापडेल ती, मोहिते प्रयत्न करतोय, नका काळजी करू. हा अगदी बरोबर. अगं ती त्या टॅक्सीत बसली आणि कुठेतरी उतरली, उतरताना मोबाईल पडला तिचा टॅक्सीमध्ये, तिच्या लक्षातही आलं नाही, बस. त्यामुळे आता काळजीचं काही कारण नाही, शोध चालू आहे तिचा, सापडेल ती. काय ना, ही हल्लीची पोरं. हो हो, पण म्हणजे घरबीर सोडणं इतकं. काळजी करू नका. मोहिते कोणाचा फोन? हॅलो, कोण आहे? किटूचं काय कळलं? काय?